नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी भेंडी बनवून दाखवणार आहे। ही भेंडी कशी वाटली मला ही कमेंट करून सांगा। तर त्यासाठी बघा, कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा टाकायचं आपल्याला जिरं, आणि जिरं चांगलं आपण भाजून घेऊया। जिरं चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्यात टाकायचे थोडासा कढीपत्ता, आणि त्यात टाकणारे एक हिरवी मिरची, 4 पाकळ्या लसणाच्या, आणि एकदम थोडंसं आलं घेतलेलं आहे। ते सगळं मी असं मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे। कापून जरी टाकलं तरी तुम्ही चालू शकते। 1 मिनिटभर फक्त आपण ह्याला चांगलं परतून घेऊया, ह्याचा कच्चापणा गेला पाहिजे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकणार आहे छोटा अर्धा चमचा हळद, मिक्स करून घेऊया। गॅस करणार आहे आता बारीक, आणि ह्याच्यामध्ये टाकायचे दही। पहिलं मिक्स करून घेते। दही बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं, आणि दही किती होतं माहिती आहे का, अर्ध्या वाटीपेक्षा कमी दही घ्यायचं। अर्धी वाटी घ्यायचं नाही, त्यापेक्षा कमी घ्यायचं। 300 ग्रॅम भेंडीसाठी। आता ह्यात बाकीचं साहित्य टाकून घेऊया। छोटा अर्धा चमचा टाकायचं आपल्याला ह्यात धने पावडर, छोटा अर्धा चमचा टाकायचं बडीशेपची पावडर। बडीशेप मी अशी मोठी मोठी अशी कुटून घेतलेली आहे। मिक्स करत राहायचं। त्यात टाकणार आहे थोडीशी मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। मिक्स करून घेते, आणि त्यात टाकणार आहे ही 250 ग्रॅम भेंडी। 250 ते 300 ग्रॅम भेंडी आहे। तिला काय केलेलं, स्वच्छ धुवून चांगली पुसून मग ही अशी मोठी मोठी कापलेली। तुम्हाला पाहिजे तर बारीक सुद्धा तुम्ही कापू शकता। गॅस आता आपण करूया मीडियम, आणि पहिलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। मी कशात मोठी कापली ना, तुम्ही थोडीशी बारीक बारीक गोल गोल बी कापू शकता। मी काय केलेली आहे, एका भेंडीचे 3 भाग 2 भाग असे केलेले आहेत, आणि त्याला मधोमध असे कापून घेतलेले आहे। गॅस केलेला आहे मीडियम, आणि आता करणार म्हणजे 2 मिनटं पहिले परतून घेऊया आपण हिला चांगली। मस्त असे 2 मिनटं मी परतून घेतलेली आहे मीडियम गॅसवर। गॅस करणार आहे एकदम बारीक, आणि ह्याच्यावर आपल्याला एक 2-3 मिनटासाठी पॅक झाकण ठेवायचं, पण गॅस बारीक करायचा बरं का, नाही तर खाली लागल वगैरे। कारण मी स्टीलच्या कढईमध्ये केलेली आहे, नॉनस्टिकच्या जरी केली तर चालेल, तुम्ही कोणत्या पण कढईमध्ये करू शकता, पण तिला बघायचं खाली लागल वगैरे। 2 ते 3 मिनटं झालेत बघा, बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं होतं एकदम पॅक असं। हलवून घेऊया। वाफेनं काय होते, मस्त अशी शिजली जाते भेंडी आपली। ही शिजायला पाहिजे, आणि आपल्याला हिला फास्ट गॅसवर करायची नाही आहे, मिडियम गॅसवर करायची। नाही तर तुम्ही तुमच्याकडे जर टाईम असेल, वेळ असेल, तर बारीक गॅसवर जरी केली तरी चालेल, पण बघत राहायचं की खाली लागू नये वगैरे। आता परत झाकण ठेवणार एक 10 मिनटासाठी फक्त। झाकण काढून घेऊया। आपण 10 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं। जरी झाकण असं ठेवलं तर कढईवर बघून आपण हलवायचं। पहिलं 2-3 मिनटं, परत 10 मिनटं। जे असं पाणी सुटलेलं असते ना, हे आपल्याला पूर्ण आता आटवून घ्यायचं। आता झाकण नाही ठेवायचं, बारीक गॅसवर जरी परतलं तरी चालेल, थोड्या थोड्या वेळानं असं हलवायचं। मस्त असं बघा, जेवढं पाणी सुटलं होतं ना, तेवढं बघा मी सगळं आटवून घेतलेलं आहे। थोड्या थोड्या वेळानं असं हलवलेले आहे। एकदम बारीक जरी कापून जरी ही अशा पद्धतीत शेम जर केली ना तरी चालेल, आणि मी तर कशी मोठी मोठी केलेली आहे। ह्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, आणि ह्याला काय करणार आहे, 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा फक्त परतून घेतलेली आहे, कारण जे भेंडीमध्ये नाही कोथिंबीरची पण चव छान येईल अशी। तर अशा पद्धतीने एकदम मी दही टाकून तुम्हाला अशी वेगळी अशी रेसिपी करून दाखवलेली आहे। एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।